हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर छान सकाळची सुरुवात आणि माझी घाई अशी चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे काय करत आहे, तर शेंगदाणे भाजून घेत आहे मी. आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे की मी जाणार आहे आता मामाच्या गावाला. लग्न आहे. तुम्हाला मागे मी शॉर्ट्समध्ये दाखवलं होतं की मामा आले होते आहेर वगैरे घेऊन, पत्रिका घेऊन. तर माझा स्वयंपाक असा तयार आहे. आज भेंडीची भाजी चपाती असं बनवलं आहे. नाश्त्यासाठी बनवलं आहे पौष्टिक असा गुळाचा शिरा. आणि हे सर्व झाल्यानंतर म्हटलं चला शेंगदाणे वगैरे भाजून ठेवावेत, म्हणजे आपल्या बरे पडतात असं. तर जाऊबाई येणार आहे पोरींसाठी. मी पोरींना काही घेऊन जाणार नाही, त्यामुळे तिला येणार आहे म्हणून मग म्हटलं थोडंसं आपण तयारी करून ठेवू. इथे मी शेंगदाणे थंड ठेवले आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊयात. आणि मी नाश्ता केल्याच्यानंतर तोपर्यंत शेंगदाणे इथे थंड झालेले आहेत. आणि त्यानंतर इथे मी वाटत आहे ते शेंगदाण्याचं कूट, म्हणजे अशी बेसिक तयारी सर्व मी इथे लसूण सोलणं असेल म्हणा किंवा शेंगदाण्याचं वाटण असेल किंवा कूट वगैरे हे सर्व अशा गोष्टी मी सर्व करून ठेवणार आहे, म्हणजे तिला जेणेकरून की जाऊबाईला जास्त त्रास नको, बेसिक आपल्या कामं तिला करायला असं म्हणून. कारण आपण आपलं सगळं करून गेलं की बरं असतं. मग छान असा ओटा क्लीन करून घेतला, भांडी वगैरे सर्व आवरली आणि मी आता थोडंसं आवरलं आणि मी चालले आहे थोडं बाहेर आता स्वतःला थोडा वेळ देण्यासाठी. पॅकिंग वगैरे माझी करून झालेली आहे. तर मी आता आले आहे पार्लरमध्ये. तुम्ही पाहू शकता आता मला ॲब्रो वगैरे करायच्या होत्या. तर आपलं थोडंसं लग्न म्हटलं की आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ पार्लरमध्ये तर आपण जातोच. तर त्यानंतर घरी आले, घरचं सर्व आवरलं, थोडंसं जेवण वगैरे केलं आणि मला जायचं होतं स्वारगेटला. तिथे जाऊन माझ्या बहिणीचा मुलगा आणि मी दोघे एकत्र जाणार होतो आम्ही. तर स्वारगेटला जायचं होतं. तर म्हटले मी सोडतो, तर मी PMTने जावं असं म्हणत होते, कारण पाऊस होता. तर त्यांनी पावसातच थोडंसं आणलं, थोडंसं भिजलो, ठीक आहे. आम्ही स्टॉपला आलो. इथे आल्यानंतर मी आजूबाजूला पाहिलं तर मला मागे काय दिसलं, खरंच मला खूप छान वाटलं. स्वामी समर्थांचं मंदिर तुम्ही पाहू शकता. इथे मी व्हिडिओमध्ये घेतलं आहे, पण बंद झालेलं होतं, खूप उशीर झाला होता, आम्हाला 11 वाजले होते तिथे. आणि इतकं छान वाटलं की स्वामी म्हणतायत भिवू नकोस, मी पाठीशी आहे असं म्हटल्यासारखं. कारण पहिल्यांदा इतकं मला पाहिल्यानंतर भारी वाटलं की इथे स्वामींचं मंदिर. आणि त्यानंतर ट्रॅव्हल्स आली आणि आम्ही बसलो. तर बसल्याच्यानंतर हे पाहू शकता. तर चला आता बाय, गुड नाईट, मी झोपते. आणि सकाळी तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो आहे इथे क्रांती चौकात. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पण इथे मी शूट नाही घेऊ शकले कारण त्या ब्रिजमुळे दिसलं नाही. इथे थोडंसंच मी घेतलं आहे. तर मामा आले घ्यायला आणि आम्ही निघालो घरी. तर घरी निघाले असं. आणि मी छत्रपती संभाजीनगरला आली आहे बरं का, हे सांगायचं राहिलं. तर इथे मामाच्या घरी बघा, इथे दारी मंडप वगैरे सजलेला आहे आणि किती छान फुलं वगैरे झाडाला एवढी छान लागलेले आहेत आणि मस्त असा एंट्रन्स तुम्ही पाहू शकता. तर इथून पुढे लग्नाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.